एक छोटंसं गाव होतं, जंगलाला लागून वसलेलं. पिढ्यानपिढ्या माणसांनी पशुपक्ष्यांनी गजबजलेलं. आपापल्या मर्यादेचं भान होतं अवघ्यांना. उगाचच पोटापेक्षा अधिक मिळवावं ही हावच नव्हती कुणाला. पण एक भागीदार बदलला आणि मर्यादा विसरला. स्वतःची जागा सोडून जंगलच लागला गिळायला. मग अटळ होता संघर्ष आणि उगाचच वाहू लागतं माणुसकीचं रक्त. अशाच एका वेड्या जंगलाची ही गोष्ट. अरे सोन्या, अरे सोन्या, अरे चल गे बाबा, ये दात घासून घे, तोंड धुवून घे, चल लवकर. अरे सोन्या चाल ना बाळा शाळा येळ उराला. अरे चाल ना बाळा. काऊन नाही म्हणून राहिला तू? पहिले गाणे म्हण. बर चल मग ठीक आहे, मी म्हणतो गाणं. चल र सोन्या रडू नको, हात कोणाचे जोडू नको. दुनिया सारी जरी उलटली, मला कधी र सोडू नको. आर सोन्या माझ्या सोन्या. दृश्य होत नाही.
ते झाड कोण तोड रहे? अरे बाबा ते शहराला एकासाठी घेऊन चालले, आपल्याला काय करायचं चल तू. चल रे बाळा सोन्या जेवून घे. चिमुकल्याला शाळेत सोडताना आजोबाच व्हायचे लहान. रोज रोज ह्या येण्या जाण्यानं थकून जायचे फार. नेटानं चालायचं एवढंच फक्त माहित होतं. चिमुकल्याला खूप खूप मोठं झालेलं पाहायचं होतं. रोजचाच होता नेम, पण आज चुकलेच काही. फनफनलेल्या तापानं आजोबांना चालवलेच नाही. अन अरे सोन्या अजून गेला नाही घरी? बाबा आले नाहीत तुझे? खूप उशीर झाला. चल मी त्या वाटेने चाललो तर तुला सोडून देतो. काय तुझे बाबा काय करतात? सोन्या तुझ्या बाबाने आज कसं काय उशीर केला रे? हा बाबा आणि तू रोज पाय वाट चालत आहे तो वाटतं इथून. हा बरं बरं बरं. सोन्या 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 बाबा ओ बाबा गुरुजी बाबा घात झाला. घात झाला आपल्या सोन्याला मागायला पळवलं बाबा. गुरुजी आपल्या सोन्याला मागायला पळवलं. माझ्या डोळ्यासमोर सरपटत केलं बाबा. बाबा माझ्या समोर सरपटत केलं बाबा. बाबा फॉरेस्ट ऑफिस तर्फे आलोय. झालेली घटना ही दुःखदायक आहे. तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तुमच्या ऑफिस तर्फे आर्थिक मदत म्हणून हा तुम्हाला एक धनादेश देत आहोत.
शेवटचा गोळा गमवलाय मी. 5 वर्षापासून बिना मायबापाच्या लेकराचा सांभाळ केला. इस कागदाचे तुकडे देऊन तुम्ही म्हणताय की दुःखाला आवर घाल. कुठून आवर घाल, कुठून आवरू? अरे देणंच असेल तर माझं लेकरू मला वापस द्या. कातडीच्या वाहना करून तुमच्या पायात घालून मी जर माझं लेकरू तुम्ही मला आणून दिलं, का घडलंय? कसं घडलंय? कोण आहे याला जबाबदार? तुम्ही? आणि मी बी या डोळ्यानं पाहिलं जंगलाचा नाश होताना. या डोळ्यानं पाहिलं. दिस असो रात असो मशनी हातात घेऊन, त्या करवती हातात घेऊन झाडं तोडताना या डोळ्यानं पाहिलं मी. या डोळ्यानं पाहिलं. काय करण ते वागरू? काय ते वागरू? जाईन कुठं ते? कुठं जाणार ते वागरू? आलं ना शेवटी गावात. आलं गावात. घात केला त्यानं, घात केला. माझ्या लेकराला उचलून नेलं. दुःख काय ते मलाच माहित. माझ्या लेकराला उचलून नेलं त्यानं. या सगळ्या गोष्टीचं दुःख तुम्हाला नाही येणार, ते फक्त मलाच कळत. माझ्या दुःखाला मीच आवर घालू शकतो. सगळं सोयीनं चाललं असतं तर ही वेळ आली नसती, अशी घटना झाली नसती. सगळं सोयीनं चाललं असतं तर मी म्हणतो ही वेळ आलीच नसती, अशी घटना झालीच नसती. पण अजून बी वेळ आहे, समजून घ्या. प्रत्येक घरात लेकरू आहे आणि प्रत्येक जंगलात वाघरू आहे. थोडस जर बदललं असतं तर नशीब हसलं असतं. आयुष्याचं चाक असं खोल गाळात रुतलं नसतं. नियतीला दोष देऊन कसं बाबा भागल? माणसाचाच तर हा दोष जनावराला कसा लागल? थोडासा विचारांचा वास्तवाला केला स्पर्श तर टळू शकतो माणूस आणि वन्य जीवाचा संघर्ष.